नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा म्हणजे गेल्या रविवारी अचानक अवकाळी पावसाने मुंबई महाराष्ट्राला झोडपलं. त्यामध्ये साधारणतः अवकाळी पाऊस झाला की शेतकऱ्यांचं नुकसान होतं, आपल्याला तेवढं दाखवलं जात असतं. पण या अवकाळी पावसाने इतरही अनेक गोष्टींचा विचका करून टाकला. गोरेगावला नेस्को ग्राउंड जे आहे, जिथे आजकाल राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या सभा, जाहीर कार्यक्रम होतात, अशा ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महामुलाखत होणार होती. दोन ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाटक आणि साहिल जोशी ही मुलाखत घेणार होते. पण नेमका त्याच वेळेला हा पाऊस झाला आणि ती महामुलाखत रद्द करावी लागली. अर्थात राज ठाकरे आणि मुलाखत घेणारे दोघेही पत्रकार अगत्याने हजर होते. शेकडोच्या संख्येने लोकसुद्धा आलेले होते. पण पाऊस थांबण्याचं बिलकुल लक्षण नव्हतं आणि मुलाखत राजकीय असो किंवा कुठलीही असो, त्या मुलाखतीमध्ये एक चांगलं वातावरण असावं लागतं, अन्यथा त्याचा सगळा चुथडा होऊन जातो. आणि म्हणूनच ती महामुलाखत रद्द करावी लागली. आणि गमतीशीर गोष्ट अशी किंवा दखल घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की खुद्द राज ठाकरे यांनीच स्टेजवर येऊन मुलाखतकारांनी कुठलाही प्रश्न विचारणं किंवा जाहीर करणं किंवा आयोजकांनी याच्या आधी खुद्द राज ठाकरे यांनीच समोर येऊन सांगितलं की बाबा पाऊस पडतोय आणि अशा याच्यात मुलाखत रंगणार नाही, मूड कोणाचाच लागणार नाही, ना मुलाखत देणाऱ्याचा, मुलाखत घेणाऱ्याचा, ना ऐकणाऱ्याचा. आणि त्यामुळे हा कार्यक्रम आपण रद्द करू. लवकरच हा कार्यक्रम परत एकदा आयोजित केला जाईल हे सांगतो. पण जे कोण एवढ्याही पावसामध्ये भिजत अवेळी म्हटलं तर इथे हजर आहेत, त्यांचं दर्शन घ्यायला आलो होतो, तेव्हा त्यांची एक प्रकारे माफी मागल्याच्या स्वरूपामध्ये राज ठाकरे यांनी स्वतःच तो कार्यक्रम रद्द केल्याचं जाहीर करून टाकलं. आणि मला बरं वाटलं की माणसाला प्रसंगाचं भान आहे. राज ठाकरे हे आजच्या राजकारणामध्ये कितीही छोटा पक्ष किंवा दुर्लक्षित राहिलेलं राजकीय नेतृत्व असलं तरी जे राजकीय प्रौढत्व माणसाकडे लागतं त्याची साक्ष अशा रीतीनं राज ठाकरे वेळोवेळी देत असतात. तर त्यांचं कौतुक करणं मला आवश्यक वाटतं. ते अनेकांना आवडत नाही, मला माहिती आहे. पण मी राजकीय विश्लेषक आहे, त्यामुळे फक्त कोणावर तरी टीका करायची, कोणाचं तरी कौतुक करायचं एवढ्यावर नाही. तर एखाद्या माणसामध्ये असलेले गुण आहेत आणि तो त्या गुणांचं प्रासंगिक उपयोग करत असेल तर त्याची पाठ थोपण हे मी माझं कर्तव्य मानतो. आणि म्हणूनच रविवारी ज्या प्रकारे आपलं राजकीय प्रौढत्व, पोक्तपणा राज ठाकरेंनी दाखवला, त्यांची पाठ मला थोपटावीशी वाटते. पण अर्थात अवकाळी पावसाने बिघडवलेला तो एकमेव कार्यक्रम नव्हता. आणखीन एक कार्यक्रम होता. तो नेमका 26 नोव्हेंबर म्हणजे ज्या दिवशी मुंबईवर कसाबच्या टोळीने हल्ला केला होता आणि त्यात अनेक ज्येष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी मारले गेले. जवळजवळ 250हून अधिक मुंबईकर नागरिक मारले गेले. शेकड्यांनी लोक जखमी झाले होते. तो हौतात्म्य दिन साजरा करण्याचा एक कार्यक्रम हा मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ होता, ताजमहाल हॉटेलजवळ होता, जिथे हा धुमाकूळ ताजमहाल हॉटेलमध्ये त्यावेळेला 15 वर्षापूर्वी झाला होता. तर तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजर होते. आणि अक्षरशः पावसामध्ये भिजत त्यांनी तो औपचारिक कार्यक्रम पार पाडला असं मी म्हणेन. कारण अक्षरशः तिथे पोलिसांच्या मेगाफोनवरच त्यांनी भाषणं केली, अशी कुठची साऊंड सिस्टीम वगैरे नव्हती. पण प्रसंगाचं भान ओळखून त्याही दोघांनी मोजक्या शब्दामध्ये आपलं जे काय मनोगत होतं ते व्यक्त केलं आणि तो कार्यक्रम आटोपता घेतला. थोडक्यात त्याही कार्यक्रमावर पाणी पडलं. अवकाळी पावसाने फक्त शेती नव्हे तर अनेक नागरी जीवनातही गोंधळ निर्माण करून ठेवले. याचा हा दुसरा पुरावा होता.
पण मला आजचा विषय जो माझा आहे हा तिसऱ्या कार्यक्रमाचा आहे, ज्या कार्यक्रमाला मुंबईच्या दक्षिण मुंबईच्या टोकाला जवळजवळ गेटवेजवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पावसात भिजत औपचारिक भाषणं करत होते. त्याच वेळेला गेटवे ऑफ इंडियाकडून जो समुद्र सुरू होतो त्याच्या दुसऱ्या बाजूला समुद्राच्या नेरूळमध्ये एक कार्यक्रम चालू होता आणि त्या कार्यक्रमावर सुद्धा अवकाळी पावसाने पाणी पाडलं होतं. तो कार्यक्रम होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सुप्रिया सुळे गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा होता. आणि मला आज त्याच विषयावर बोलायचं आहे की मी तुम्हाला मुद्दाम आधी 2 प्रसंग सांगितले की दोन्हीकडे कार्यक्रमाचं भान राखलं गेलं. राज ठाकरेंनी आपली महामुलाखत स्वतःच रद्द केली. फडणवीस आणि शिंदे यांनी प्रासंगिक आणि दिवस ह्या दोन्हीचं भान राखून आटोपता औपचारिक भाषण केलं, सोहळा साजरा केला आणि विषय संपवला. पण दुसरीकडे नेरूळला म्हणजे गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्राच्या दुसऱ्या बाजूला नव्या मुंबईमध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या गटाचा एक कार्यकर्ता मेळावा होता, तिथे दस्तूरखुद्द शरद पवार हजर होते. आणि त्याच्यावरून कॉमेंटसुद्धा झाल्या की परत एकदा शरद पवार पावसात भिजले. आणि त्याचं कारण 4 वर्षापूर्वी शरद पवार असेच साताऱ्याला एका जाहीर सभेत पावसात भिजले होते आणि या वयात सुद्धा शेलार मामासारखे शरद पवार लढले वगैरे वगैरे वर्णनं करण्यात आली. आणि काय झालं मित्रांनो, तर महाराष्ट्रात सत्तांतर झालं. एका चमचेगिरी करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराने तर अँग्री ओल्ड मॅन अशा शीर्षकाचा लेख लिहिला होता की शरद पवार पावसात भिजत उभे राहिले आणि त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण पलटलं. राजकारण अजिबात पलटलेलं नव्हतं. शरद पवारांच्या पक्षाला कुठलंही प्रचंड यश मिळालं नव्हतं किंवा शरद पवार आणि काँग्रेस पक्ष या दोघांनी केलेल्या आघाडीला जनतेने मतदाराने कुठलाही कौल दिलेला नव्हता. उलट दोन्ही काँग्रेसच्या विरोधात जी शिवसेना भाजप युती लढलेली होती तिला निर्विवाद बहुमत देऊन शरद पवारांच्या पक्षासकट काँग्रेसला मतदाराने साफ नाकारलं होतं. आणि निकालानंतर खुद्द शरद पवारांनी त्याची जाहीर कबुली पत्रकारांनाच दिली होती की सरकार बनत नाही आहे तर त्याला आमचा दोष नाही, आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिला आहे असं शरद पवार म्हणाले होते. पण चमचेगिरी भाटगिरी पत्रकारितेत किती आली आहे बघा की पवार भिजले आणि राजकारण बदललं. म्हणजे काय केलं तर शरद पवारांनी शिवसेना भाजप युतीमध्ये फूट पाडली. उद्धव ठाकरे यांना जो मुख्यमंत्री बनण्याचा हव्यास होता त्याला मुख्यमंत्रीपदाचं गाजर दाखवून त्यांना युती फोडली. आणि महाराष्ट्रात जनतेने सर्वाधिक कौल दिलेला भारतीय जनता पक्ष आणि माजी मुख्यमंत्री किंवा तत्कालीन विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षात बसायची पाळी शरद पवारांनी आणली. आणि ह्या सगळं पवारांनी ज्याला राजकीय लांडीलबाडी म्हणतात ते केलं. त्याचं श्रेय शरद पवार पावसात भिजले म्हणून त्यांना देण्यात आलं. आणि त्यावरून खूप भाष्य झालेलं आहे, नव्याने काही सांगण्याची गरज नाही. आत्तासुद्धा परत एकदा शरद पवार भिजले असं म्हटलं गेलं. खरं तर मला गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवर जी राज ठाकरे यांची महामुलाखत व्हायची होती ती रद्द करताना त्यांनी जे काय 2-2.5-3 मिनिटाचं भाषण केलं तेव्हा ते अवकाळी पाऊस याच्यावर एक मिश्किल विधान त्यांनी केलं होतं. आजकाल सरकार आणि पाऊस कधी येतील आणि कधी कोसळतील याचा भरोसा नाही अशी जी मिश्किल कॉमेंट्री राज ठाकरे यांनी केली तेव्हा मला अपेक्षा होती की अरे पाऊस पडतोय पण उपयोग काय, आत्ता तर निवडणुका नाहीत असं राज ठाकरे म्हणतील ही माझी अपेक्षा होती. पण ती काय पूर्ण झाली नाही. आणि मी असं का म्हणावं तर मला आठवतं गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेलासुद्धा राज ठाकरेंनी अशी सार्कॅस्टिक कॉमेंट्री केलेली होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला नव्हती, मध्यंतरी कधीतरी मला वाटते 2 वर्षापूर्वी पाडव्याची जी सभा राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात घेतली होती
त्यानंतर मला वाटतं त्यांची पुण्यात सभा होती आणि पुण्यामध्ये परत असाच पाऊस वगैरे होता, तर राज ठाकरे म्हणाले होते की पावसात सभा घ्यायचं कारण काय, आणि नदीपात्रात सभा घ्यायची तर भिजायचंच असेल तर नजीक निवडणुका नाहीत, असा टोमणा राज ठाकरेंनी पुण्याच्या त्या सभेच्या निमित्ताने मारला होता. त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती राज ठाकरे गोरेगावला करतील ही माझी अपेक्षा होती, पण त्यांनी काही केलं नाही. पण हे बातमी बघून झाल्यानंतर अचानक मला खरोखरच शरद पवार टी व्हीच्या त्या छोट्या पडद्यावर पावसात भिजताना दिसले. मला वाटलं की कदाचित तुमच्या काय म्हणतात त्या साताऱ्याच्या 4 वर्षापूर्वीच्या सभेचं ते चित्रण परत दाखवत आहेत की काय, पण तसं नव्हतं. खरोखरच अगदी आमने सामने शरद पवार खरोखरच पावसात आणि अवकाळी पावसात भिजत होते, ही ती बातमी स्पष्टपणे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं. ते असं होतं की त्या नेरूळच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अवकाळी पाऊस असतानासुद्धा शरद पवारांनी हजेरी लावली होती आणि पावसात भिजत असतानासुद्धा त्यांनी एक 5-7 मिनिटाचं भाषण केलं. मी तुम्हाला माहिती आहे शरद पवारांचा कडवा टीकाकार आहे, पण मला त्या दिवशी भयंकर वाईट वाटलं. वाईट एवढ्यासाठी वाटलं की त्या परिस्थितीत शरद पवारांना तिथे भाषण करताना बघितलं तेव्हा त्यांचं वय आणि त्यांची प्रकृती ज्या अवस्थेत आहे, त्या अवस्थेत राष्ट्रवादीच्या त्या कार्यकर्त्यांनी असतील, तिथे हजर असलेले इतर कोणी नेते असतील राष्ट्रवादी त्यांच्या गटाचे, त्यांनी शरद पवारांना त्या मंचावर येऊ देता कामा नये होतं की हे वय नाही, हा मोसम नाही, तुम्ही भाषण करू नका, तुम्ही स्टेजवर सुद्धा येऊ नका, तुम्ही गाडीतून सुद्धा उतरू नका. हे आग्रहाने आपल्या लाडक्या नेत्याला या कार्यकर्त्यांना सांगता आलं पाहिजे. ज्या प्रकारे या वयात जी प्रकृती आहे त्याची हेळसांड होते, एवढं सुद्धा भान ज्या कार्यकर्त्यांना नाही, त्या नेत्यांना आपल्या त्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याविषयी किती आस्था आहे हे कळू शकतं. दया आली पाहिजे माणसाला. मला गंमत वाटते की काल परवा जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की 80व्या वर्षानंतर ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांना बाहेर काढताना त्यांना दैवत मानण्याची तटकरेंनी गरज काय वगैरे वगैरे भाषा ज्या जितेंद्र आव्हाडांनी केली, त्यांना शरद पवारांना अशा कार्यक्रमाला, पावसात भिजण्याच्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखता आलं पाहिजे. कायदेशीर लढाईसाठी शरद पवार निवडणूक आयोगात जातात तेव्हा त्यांच्याकडे वय आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. असं जेव्हा जितेंद्र आव्हाड म्हणतात, सुप्रियाताई म्हणतात, तेव्हा त्यांना आपले शरद पवार सर्वात मोठे नेते हे अवकाळी पावसात भिजत आहेत, याचं किंचितही काही संवेदनशीलता नाही आहे, लाज वाटत नाही. या वयामध्ये त्या माणसाला अशा प्रकारे आपापल्या, आता शरद पवारांना राजकीय भवितव्य काय राहिले? शरद पवारांना राजकीय भवितव्य काही नाही आहे. त्यांचं वय सरकून गेलेलं आहे. यापुढे पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कुठलंही सत्तेचं पद मिळणं, उपभोगणं आणि ते राबवणं या पलीकडे शरद पवारांचं वय आणि प्रकृती गेलेली आहे. अशा वेळेला शरद पवार जे काही करतायत ते त्यांच्यासोबत, त्यांच्या गटामध्ये, पक्षामध्ये जे लोक उरलेले आहेत त्यांच्या भवितव्यासाठी करतायत. आणि मग तुमच्या भवितव्यासाठी हा माणूस या वयामध्ये ज्या प्रकारचा आटापिटा करतो, त्याची दया तुम्हाला येत नसेल तर इतर कोणाला कशाला येईल? जेव्हा तुमचे जितेंद्र आव्हाड तटकरेंना काहीतरी बोलतात तेव्हा तुम्हाला तरी तुमचं पितृतुल्य दैवत काय जे आहे शरद पवार, त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे असेल तर तुम्ही हट्ट केला पाहिजे. नाही तुम्ही नाही यायचं, तुम्ही पावसात भिजायचं नाही. तुम्ही इतक्या नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, कार्यक्रम ठरला असेल पण पाऊस प्रचंड आहे आणि त्याच्यात भिजणं तुमच्या प्रकृतीला घातक आहे हे ठामपणे सांगू शकत नसतील आव्हाड किंवा सुप्रियाताई, तर त्यांच्यासाठी ती शरमेची गोष्ट आहे.
तटकरे तर अजितदादांच्या गटात गेलेत, शरद पवारांचं नेतृत्व झुगारून गेलेत, पण त्यांनी पवारांची प्रकृती आणि त्यांचं वय याचा सन्मान राखला पाहिजे. तो सन्मान कसा राखावा हे सुप्रियाताईंनी जितेंद्र आव्हाडांनी दाखवून दिलं पाहिजे. नेरूळमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. हा एवढा मोठा मेळावा नाही की उद्या त्यानंतर निवडणुका होणार आहेत, मतदान होणार आहे, असं काही नव्हतं. तो मेळावा रद्द करता आला असता आणि रद्द करता आला नसता किंवा रद्द केला नसता तरी त्या ठिकाणी मंचावर शरद पवारांनी पावसात भिजत यायचं नाही, भिजत उभं राहायचं नाही, बोलायचं नाही, हा हट्ट हे कार्यकर्ते करू शकले असते. आपण अध्यक्षपदावरून निवृत्त होतो असं पवारांनी घोषित केलं चव्हाण सेंटरमध्ये, तेव्हा धाय मोकलून रडणारे सगळे अशा वेळेला कुठे असतात? त्या नेरूळला शरद पवार भिजताना बघून खरंच मनापासून वाईट वाटलं मित्रांनो, वाईट वाटलं. मी शरद पवारांपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे वयाने, पण या वयात सुद्धा म्हणजे वयाने लहान असून सुद्धा मला धावपळ करण्याने किती थकवा येतो, भिजायची भीती वाटते. तर मग शरद पवार हे सगळं कसं सोसत असतील याचा संताप होतो मित्रांनो, संताप होतो. आणि संताप पवारांबद्दल नाही, पवारांचा तो स्वभाव आहे, ते घरात बसू शकत नाहीत, काही ना काही निमित्त काढून ते बाहेर पडणार, लोकांमध्ये मिसळणार. पण त्यांचे निकटवर्ती, त्यांच्याविषयी आस्था असलेले लोक आहेत, त्यांना या माणसाच्या आयुष्याविषयी, जगण्याविषयी, त्याच्या यातना वेदनांविषयी थोडीसुद्धा कणव वाटत नाही, करुणा वाटत नाही की बाई नाही, या माणसाला निदान प्रतिकूल परिस्थितीमध्ये सार्वजनिक कार्यक्रमात आपण येऊ द्यायचं नाही, निघाला असेल आपण रोखलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आपण ज्या माणसाविषयी निष्ठा ठेवतो, ज्या माणसावर इतकं प्रेम करतो, त्याला यातना होऊ नयेत हे सुप्रियाताई आणि जितेंद्र आव्हाड वगैरेंना कळत नाही. लाज वाटली पाहिजे अशा लोकांना. 80व्या वर्षी कोर्टामध्ये एकटं जाऊ देणार नाही असली जी ब्रेकिंग न्यूजची बातम्या किंवा वक्तव्य करतात सुप्रियाताई, त्यांना ते दृश्य नेरूळला आपले पिताजी त्या पावसामध्ये भिजत भिजत जी काय 10 वाक्य 15 वाक्य बोलले त्याची लाज वाटत नाही का? अडवू शकत नाही तुम्ही? तुमचा तर अधिकार आहे, माझा तर बाप आहे, जन्मदाता बाप आहे हे जेव्हा सांगता तेव्हा तो आपल्या भवितव्यासाठी इतक्या विपरीत परिस्थिती आणि प्रसंगाने निसर्गाशी झुंजतोय, तर त्याची ऊर्जा टिकावी, त्याची एनर्जी टिकावी म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. मुलगी म्हणून हट्ट करता येतो, लाडका कार्यकर्ता म्हणून जितेंद्र आव्हाडसुद्धा हट्ट करू शकतात, नाही साहेब तुम्ही नाही निघायचं बाहेर, गाडीतून उतरू नका. का नाही म्हटलं? कारण हे मतलबी लोक आहेत, त्यांना शरद पवारांची प्रकृती, तब्येत याची फिकीर नाही आहे. त्यातून आपला पक्ष पुढे उभा राहायला परत तर आपल्याला राजकीय भवितव्य आहे, यासाठी पवारांचं आयुष्याचं भवितव्य डबघाईला गेलं तरी चालेल. ही जी मानसिकता आहे ती लज्जास्पद आहे, लज्जास्पद आहे. पवारांच्या सगळ्या राजकारणावर मी टीका करत आलो, त्यांच्या राजकारणातल्या लबाड्या, भामटेगिरी याच्यावर मी सातत्याने टीका केलेली आहे. पण एक माणूस म्हणून बघा, वय, माणूस आणि निसर्ग यांची सांगड घालून जगावं लागतं. या वयात त्या माणसाला अशा रीतीने पावसात भाषण करायला उभं करणं आणि परत तावातावाने घोषणा देणं शर्मेची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे. म्हणजे मला मग त्या गोष्टीत एक कौतुक वाटलं की राज ठाकरेंनी जो पोक्तपणा दाखवला, त्यांची मुलाखत होती, पण समोर बसणारे पावसात भिजणार असतील किंवा छत्र्या घेऊन उभे राहणार असतील तर त्या कार्यक्रमाची मजा जाते, त्या कार्यक्रमाचा हेतू पराभूत होतो. तीच गोष्ट एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या कार्यक्रमाची सांगता येईल, पण त्याचं कुठलंही भान या नेरूळच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसलं नाही. ते झालं न झालं, ती सक्षणा सलगर नावाची तरुण मुलगी येऊन आला रे आला, वाघ आला आणि काय काय घोषणा देत होती. दया करा रे, त्या माणसावर दया करा. त्यानं उभं न राहता बसून भाषण करायला सांगा.
आणि पाऊस वगैरे असेल तर नका करायला लावू. एक माणूस म्हणून शरद पवार नावाच्या एका वयोवृद्ध माणसावर त्यांच्या जवळच्या लोकांनी थोडी दया करावी असं मला प्रामाणिकपणे वाटलं, म्हणूनच हा व्हिडिओ केला. मित्रांनो, तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.